नमस्कार. मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील 13व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यापूर्वी 23व्या भागामध्ये अध्याय 12 जो भक्ती योग अध्याय आपण पाहिला. या अध्यायाला आपण पुढील म्हणजे 13 ते 18 या अध्यायांचं इंट्रोडक्शन म्हणू शकतो. कर्म, ज्ञान आणि त्यानंतर भक्ती असं भगवद्गीतेचे आपण 3 भाग जर पाडले ना, तर त्यातील शेवटच्या पायरीला आपण भक्ती म्हणजे डिव्होशन असं म्हणू शकतो. ही पायरी हळूहळू आपल्याला गाठायची आहे आणि आपण गाठणार आहोत. लक्षात ठेवा, आपण गाठणार आहोत. अर्जुनाच्या मनात श्रीकृष्णांचं विश्वरूप दर्शन पाहिल्यावर त्याला असा विचार येतो की कोणाची उपासना सर्वात श्रेष्ठ आहे, परमेश्वराच्या सगुण रूपाची का निर्गुण निराकार रूपाची. म्हणूनच अर्जुन श्रीकृष्णांना 12व्या अध्यायात प्रश्न विचारतो की भगवान श्रीकृष्णा, जे भक्त तुझ्या अनेक रूपांची भक्ती करतात आणि जे तुमच्या अक्षर अव्यक्त म्हणजे निराकार रूपाची गुणांची भक्ती करतात, त्यामध्ये श्रेष्ठ ज्ञानी कोणाला समजायचं. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अर्जुनाने या दोन्ही रूपाचं दर्शन घेतलेलं होतं. आता आपण सुरू करणार आहोत अध्याय 13वा, ज्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ योग. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाची सुरुवात ज्ञान विज्ञान योगापासून होते. या 7 ते 12 अध्यायात पूर्ण ब्रह्मांड, त्यातील परा अपरा प्रकृती, सर्व सृष्टीचा निर्माता अक्षर ब्रह्म यांची भगवद्गीतेने आपल्याला माहिती करून दिलेली आहे. अक्षर ब्रह्म पूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव प्राणी निर्जीव वस्तूंमध्ये समप्रमाणात भरून राहिलेला आहे आणि त्याच परमेश्वराने ब्रह्मांडाची, सजीव प्राण्यांची, निर्जीव वस्तूंची निर्मिती केली आहे. हे पण आपण या आधीच्या अध्यायांमध्ये पाहिलेलं आहे. आता 13 ते 18 जे अध्याय आहे, या अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे समजावून देते की आपल्या सर्वांचं चेतनामय जे शरीर आहे हे सुद्धा एक ब्रह्मांडच आहे, छोटं ब्रह्मांड आहे. पूर्ण ब्रह्मांडाचा संचालक अक्षर ब्रह्म परमेश्वर असतो, परंतु आपल्या शरीराला चेतना देणारा हा सुद्धा तोच परमेश्वर आहे. तो आत्म्याच्या रूपाने शरीराला चालवत असतो. भगवद्गीता आता पूर्ण ब्रह्मांड ते आपलं शरीर असा प्रवास करते आहे. परमेश्वर, त्याचं कार्य, त्याचं रूप, त्याच्या विभूती, त्याचं विश्वदर्शन हा प्रवास संपवून आता परमपुरुष आत्मा, त्याचं कार्य, त्याचं रूप, त्याचं कर्म या नवीन विषयांची आपल्याला माहिती करून देत आहे. समजलं? म्हणजे पूर्ण ब्रह्मांडापासून आपण आता पोहोचतोय आपल्या शरीरापर्यंत. हा भगवद्गीतेतला प्रवास अतिशय रोचक, वेदक आणि वैज्ञानिक आहे. मुळात आपलं शरीर हे एक छोटं ब्रह्मांडच आहे. हा विचार अतिशय वैज्ञानिक आणि मी तर म्हणतो हा सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह आहे. पूर्ण ब्रह्मांडाला चालवणारा अक्षर ब्रह्म निराकार परमेश्वर आणि शरीराला चालवणारा परमपुरुषोत्तम आत्मा या वैज्ञानिक विचारांवर याच्या पुढचे जे 13 ते 18 हे अध्याय आपण अभ्यासणार आहोत. पण त्याआधी पुन्हा यापूर्वी आपण जे शिकलोय त्याची थोडी उजळणी आपण करणार आहोत. भगवद्गीता सांगते की ब्रह्मांड, त्यातील सर्व सजीव प्राणी, निर्जीव वस्तू हे अपरा प्रकृतीने बनलेलं आहे. अपरा प्रकृती म्हणजे जिला आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभव करू शकतो. म्हणजे डोळ्यांनी आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, कानांनी आपण ऐकू शकतो, त्यांची चवही घेऊ शकतो किंवा गणिताच्या साहाय्याने आपण त्याला मोजमाप करू शकतो. आपण 7व्या अध्यायात पाहिलंय की अपरा प्रकृती 6 गोष्टींपासून बनलेली आहे. भूमी, आप, अग्नी, वायू, आकाश आणि गुरुत्व म्हणजे ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या 6 गोष्टींना निर्जीव या 6ही गोष्टी निर्जीव वस्तूंमध्ये असतात. या व्यतिरिक्त आणखीन 2 गोष्टी आहेत ज्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पण असतात आणि त्या म्हणजे मन आणि बुद्धी. आपण यापूर्वी हे सुद्धा अभ्यासलेलं आहे की मन म्हणजे मेंदूतील विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी म्हणजे मेंदूतील
स्मरणशक्ती. स्मरणशक्ती आपल्या मेंदूत असते, सर्व पेशींमध्ये असते, आपल्या DNA मध्ये सुद्धा असते. मन, बुद्धी आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील ज्ञानेंद्रिय ज्याला जे आहेत डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, याच्यामुळे आपण आपल्या सर्व सृष्टीचा आपण अनुभव करू शकतो. या 5 ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेनुसार आणि अनुभव करण्याच्या शक्तीप्रमाणे आपण सर्व अपरा प्रकृती तेवढ्याच क्षमतेपर्यंत अनुभव करू शकतो. याचबरोबर आपण आपली दैनंदिन कामं आपल्या 5 कर्मेंद्रियांमुळे करत असतो. ज्ञानेंद्रिय आपल्याला अनुभव करून देतात, परंतु त्या अनुभवांवर जी काही प्रतिक्रिया म्हणजे ॲक्शन आपण घेतो ती सर्व कर्मेंद्रियांमुळे, म्हणजे आपल्या हात, पाय, तोंड, गुद आणि लिंग यांची असते. 13व्या अध्यायाची सुरुवात करताना अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संदर्भातील भगवंताचे विचार समजून घ्यायचे. श्रीकृष्ण सांगतात की शरीरातील ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय, मन आणि बुद्धी हे सर्व मिळून एक क्षेत्र तयार होत आहे. बघा, विचार बघा काय. पुन्हा मी सांगतो. श्रीकृष्ण सांगतात की शरीरातील ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय, मन, बुद्धी हे सर्व मिळून एक क्षेत्र तयार होत आहे. या क्षेत्राला जो जाणतो त्याला आपण क्षेत्रज्ञ असं म्हणू शकतो. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, जाणीव आणि चेतना. आता उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेट खेळणाऱ्या किंवा फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची जसं त्यांचं मैदान जे असतं ना, हे क्षेत्र असतं. त्या क्षेत्रातच ते हे खेळाडू खेळत असतात, बरोबर की नाही. आणि त्या खेळाडूंना फक्त त्यांच्याच आखून दिलेल्या क्षेत्रामध्ये खेळायचं असतं. मैदानातील क्रिकेट अथवा फुटबॉलच्या जे संघ खेळतात त्या टीम्सना, संघांना आपण क्षेत्रज्ञ म्हणू शकतो. समजून आलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक. श्लोक क्रमांक 6 आणि 7. महाभूतानि अहंकारो बुद्धिः अव्यक्तम एव च इंद्रियाणि दश एकम च पंच च इंद्रिय गोचरः इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघात चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहतम. या श्लोकात आपल्याला आत्म्याचं क्षेत्र काय ते समजावून सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे पूर्ण ब्रह्मांड पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्याचप्रमाणे आपलं शरीर हे घनरूपी, द्रवरूपी, वायुरूपी पदार्थांनी बनलेलं आहे. त्याचबरोबर शरीरात सुद्धा तेज म्हणजे अनेक प्रकारचे प्रकाश किरणं, उष्णता, थंडी या गोष्टी आहेतच. शरीरातील प्रत्येक अणुरेणूमध्ये तेच तत्व आहे जे आकाशातील रिकाम्या पोकळीत आहे. मुळात मी आहे ही जाणीव असणं म्हणजे शरीरातील अहंकार. असं समजा की सूर्याने ज्याप्रमाणे आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीने सूर्यमालेतील सर्व ग्रहांना पकडून ठेवलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या छोट्याशा शरीराने आपल्या आत्म्याला गुरुत्वाकर्षण शक्तीने पकडून ठेवलेलं आहे. याच शरीरात 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपल्या शरीराच्या या क्षेत्रामध्ये म्हणजे शरीर एक मैदानासारखंच आहे. आपल्या सर्व भावनाही येतात. उदाहरणार्थ इच्छा, द्वेष, सुख, दुःख, धैर्य म्हणजे मनाची दृढता आणि साहस. अशा प्रकारे आपलं पूर्ण शरीरच आत्म्याने त्याला मनसोक्त वावरण्यासाठी क्षेत्र म्हणून निवडलेलं आहे. कल्पना किती सुंदर आहे की आपलं पूर्ण शरीरच आपल्या आत्म्याने त्याला मनसोक्त वावरण्यासाठी क्षेत्र म्हणून निवडलेलं आहे. ज्याप्रमाणे प्रकृती म्हणजे अक्षरब्रह्म पूर्ण ब्रह्मांडाला संचलित करत असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील क्षेत्राला, शरीरातील ब्रह्मांडाला आत्मा क्षेत्रज्ञ, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ संचलित करत असतो. परंतु या प्रत्येक आत्म्याचं क्षेत्र हे त्या सजीवांचंच शरीर असतं. आत्मा स्वतः अक्षर ब्रह्माप्रमाणे निराकार, निर्गुण, अव्यक्त जरी असला तरी शरीरातील
मन आणि बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारे आपल्या चेतनाशक्तीचा उपयोग करून सर्व कामं करत असतो. आपल्या या आधीच्या अध्यायांमध्ये आपण पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान घेतलं. आता आपण आपल्या शरीराचं ज्ञान करून घेणार आहोत. ब्रह्मांड आणि शरीर यांची टेक्नॉलॉजी काही वेगळी नाही आहे. आपलं शरीर हे ब्रह्मांडाचीच एक छोटीशी प्रतिकृती आहे. असा विचार कोणत्याही दुसऱ्या धर्मात सांगितलेला नाही आहे. पुन्हा रिपीट करतो, असा जो विचार आहे, ब्रह्मांड आणि शरीर, आपलं शरीर म्हणजे सजीव प्राण्यांचं शरीर, हे दोन्ही एकच आहे. शरीर हे ब्रह्मांडाची छोटीशी प्रतिकृती आहे. असा विचार कोणत्याही दुसऱ्या धर्मात सांगितलेला नाही आहे. श्लोक क्रमांक 8 ते 12. एखाद्या मनुष्याला आपण ज्ञान प्राप्त झालं असं जर मानलं तर त्या व्यक्तीमध्ये असे कोणकोणते गुण दिसून येतील? त्या सर्व गुणांची पूर्ण यादी श्रीकृष्ण आपल्याला इथे देत आहेत. ते म्हणतात की अशा ज्ञानी व्यक्तींना गर्व नसतो आणि ते प्रांजळ असतात, सीधे साधे असतात, गुरूंची सेवा करतात, सतत नवीन गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल असतो, त्यांच्यात अहंकार नसतो, स्वार्थ नसतो. ज्ञानी लोक असं मानतात की जन्म, मृत्यू, आजारी पडणं किंवा कोणतंही दुःख असणं हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. त्याबद्दल निराशा, दुःख करण्यात वेळ ते घालवत नाही किंवा कुणालाही ते दोष देत नाही. ते बाबा, बुवाबाजी यांच्याकडे जात नाही. छोटे छोटे जे प्रॉब्लेम जे आहेत आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात येत असतात आणि त्याच्यासाठी बुवाबाजी आणि बाबांकडे जाण्याची काही एक जरूर नाही आहे. ते येणारच आहेत. आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण करणे, सुख आणि दुःखाला सारखंच मानणं, स्त्रिया, पुत्र, घर यांच्या अत्यंत अधीन न जाणं, परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असणं, गर्दी आणि गोंधळापासून स्वतःला बाजूला ठेवत एकांतात राहणं, हे लोक असं पसंत करतात. सतत ज्ञान मिळवत राहणं, प्रत्येक गोष्टी तर्काने विचार करणं हे महत्त्वाचा शब्द श्रीकृष्णांनी वापरलाय. अंधश्रद्धा नाही, तर्क करणं, तर्काने प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क करूनच विचार करणं, हे सर्व गुण ज्ञानी लोकांमध्ये असतात. याच अक्षर ब्रह्माचं वर्णन श्लोक क्रमांक 13 ते 19 मध्ये केलेलं आहे. विश्व चालवणारा परमेश्वर सर्व ठिकाणी सारख्याच प्रमाणात व्यापून राहणार आहे. त्याला कोणतेही शरीर नाही, पण तो कोटी कोटी शरीर धारण करणारा आत्मा आहे. तो विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये आहे. तो अणुरेणूमध्येही आहे आणि अणुरेणूंमधील मोकळ्या जागेमध्येही आहे. सर्व ग्रह, तारे, गॅलेक्सी यांच्यामध्येही आहे. त्यांच्यामधल्या मोकळ्या जागेमध्येही आहे. म्हणजे त्याला अगणित चेहरे, डोळे, डोकी, कान सगळं काही आहे, अगणित आहे असं आपण मानू शकतो. विश्व चालवणारी शक्ती म्हणजे परिपूर्ण शक्ती आहे. ही शक्ती कोणत्याही इंद्रियांनी रहित आहे. कोणत्याही इंद्रियांच्या नियंत्रणाशिवाय ती शक्ती काम करत असते. तिला कोणतीही आसक्ती, स्वार्थ नाही आहे. तरीही सर्व विश्वाचे ती शक्ती पालन पोषण करत असते. मुख्य म्हणजे ही शक्ती एकसंध असूनही सर्व प्राणी मात्रांमध्ये, सर्व शरीरांमध्ये आपल्याला असं दिसतं की ती वेगवेगळी आहे. कारण शरीर वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की शक्ती जी आहे सर्व शरीरांमध्ये वेगवेगळी आहे, पण तसं नाही आहे. ती सगळ्यांमध्ये एकच शक्ती आहे. विश्वातील सर्व वस्तू या शक्तीमधूनच निर्माण होतात आणि परत या शक्तीमध्येच विलीन होतात. आणि हे रहाट गाडगं आहे ना, हे सतत 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 न थकता सुरू असतं. शरीराचं मरण म्हणजे जसं विश्व प्रलयामुळे नष्ट होतं आणि पुन्हा विश्व निर्माण होतं, तसंच मरण म्हणजे एक प्रकारे प्रलयच आहे. एकदा का ज्ञानी माणसाला हे ज्ञान प्राप्त झालं की मग तो स्वतः पूर्ण विश्व हे एकच ब्रह्म आहे हा विचार करतो. यालाच महान आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं असं म्हणू शकतो. यालाच ईश्वराची एकरूप झालं असं म्हणू शकतो. यालाच मोक्ष प्राप्त झाला असंही म्हणू शकतो. सर्व जीवांमध्ये एकच परमेश्वर आहे. शरीर धारण केल्याने हा ईश्वर जन्म घेतो असं होत नाही आणि शरीर नष्ट झाल्याने हा प्रभू मृत्यू पावतो असंही होत नाही.
कारण आपल्यामधील असलेला ईश्वर हा अनादी आहे, अमर आहे, शाश्वत आहे. श्लोक क्रमांक 21. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. हा श्लोक व्यवहारिक आहे आणि थोडासा गमतीशीर सुद्धा आहे. प्रकृती ही सर्व ब्रह्मांडातील भौतिक गोष्टींना बनवते, हे आपण पाहिलंच आहे. परंतु या बनवलेल्या भौतिक गोष्टीचा उपभोग घेणारा कोणतरी पाहिजेच ना, नाहीतर या विश्वाला तसा काही अर्थच उरणार नाही. प्रकृतीमधील सर्व सुख आणि दुःखांचा उपभोग घेण्यास शरीर आणि आत्मा या जोडगोळीची निर्मिती झाली असावी. श्लोक क्रमांक 23. आत्मा हाच परमेश्वर महेश्वराप्रमाणे शरीरावर नियंत्रण करणारा, शरीर चालवणारा, शरीराकडून सर्व भौतिक गोष्टींचा उपभोग घेणारा आहे. आणि म्हणूनच सजीवांच्या शरीरासाठी आत्मा जो आहे तो महेश्वरच आहे. श्लोक क्रमांक 27. यावत सज्जायते किश्चित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तत् विद्धि भरत ऋषभ. या विश्वातील सर्व स्थावर जंगम म्हणजे स्थिर आणि चालणारी, म्हणजे स्टेडी आणि मोशन, या सर्व गोष्टी एकाच परमेश्वराच्या संयोगापासून निर्माण झालेल्या आहेत. श्लोक क्रमांक 30. आपलं जिवंत शरीर परमेश्वराने सर्व प्रकृतीचा उपभोग घेण्यासाठी जरी बनवलं असलं तरी आपण मनुष्याने हेच समजलं पाहिजे की आपण भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना पाहूनच त्याला प्रतिसाद देऊन आपली कर्मे पंचेंद्रियांमार्फत आपण करत असतो. आणि आपला आत्मा शरीरावर देखरेख करणारा, त्याला चालवणारा परमेश्वर असून तो स्वतः अकर्ता आहे, म्हणजे तो स्वतः काहीच करत नाही. आत्मा फक्त आणि फक्त शरीराला चेतना देतो, शरीराला जाणीव देतो. श्लोक क्रमांक 34. हा श्लोक असा आहे. यथा प्रकाशयति एकः कृत्सन लोकम इमं रविः क्षेत्री तथा कृत्सम प्रकाशयति भारत. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणे चेतनामय परमेश्वर सर्व विश्वातील प्रत्येक सजीवांना चेतना देत असतो. अशा प्रकारे आपण आपलं शरीर आणि आत्मा यांच्यातील भेद म्हणजे फरक, डिफरन्स पाहू शकलो तर आपलं जीवन जगणं सुखकर होत जातं. त्या जीवनाला आपण आपल्या कर्माने श्रेष्ठ बनवू शकतो. अध्याय 13वा इथे समाप्त होते. तुमच्या कमेंट्स, विचार, प्रश्न मला जरूर कळवा. आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया. मी पुन्हा सांगतो, आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया. या पुढच्या म्हणजे 25व्या भागामध्ये आपण 14व्या अध्यायाचा गुणत्रय विभाग योगाचा अभ्यास करणार आहोत. सर्व सृष्टी ही असंख्य विविध भौतिक आणि रासायनिक गुणांनी बनलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या परिमाणानुसार, मोजमापानुसार सर्व वस्तूंचे गुणधर्म वेगवेगळे आहेत हे दाखवू आणि मोजू शकतो. परंतु श्रीकृष्ण आपल्याला या वैविध्यतेचं जे कारण आहे ते काय आहे हे एका नवीन शोधाने आपल्याला दाखवून देत आहेत. ते सांगतायत की सर्व सृष्टीचा कारभार, रचना हे तिच्या 3 गुणांमुळे होत आहे. आणि हे 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. आता आपण या 3 गुणांसंबंधी थोडीशी माहिती करून घेणार आहोत. पण अध्याय 14 मध्ये. तर आता आपली पुढची भेट भाग 25 मध्ये. अध्याय आहे गुणत्रय विभाग योग. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचवून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि हे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता यूट्यूब चॅनल सुरू केलं.
भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक, गुरु आहेत हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक प्रकारचे उपक्रम राबवू शकतो. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया. तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स, विचार आणि प्रश्न पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुमचे विचार मला व्हॉट्सअपवर, ईमेलवर पाठवा. आपण सर्वजण गीता वाचून, अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया. चला, ही चळवळ पूर्ण भारतभर, विश्वभर पोहोचवूया. नमस्कार.